व्हिडिओमध्ये आपण बघा मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील जे आहेत ते खंबीरपणे उभे आहेत आणि बघा आता कोर्टाने त्यांना काय आदेश दिलेले आहेत तर बघा राज्य सरकारने त्यांना काय अल्टिमेटम काय आदेश दिलेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अशाच नवनवीन बातम्या आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा तर 3 वाजेच्या आत मुंबई रिकामी करा अन्यथा कोर्टाचा राज्य सरकारला 2 तासाचा अल्टिमेटम। कोर्टात काय काय घडलेलं आहे बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मनोज जरांगे पाटील साहेब जे आहेत तर त्यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे आणि कोर्टाचं त्यांना काय उत्तर आहे बघा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर चॅनलवर नवीन असल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा। बघा व्हिडिओला सुरुवात करूया। मनोज जरांगे पाटील साहेब यांचे बघा आझाद मैदानावर उपोषण सुरू झालेले आहे। मात्र आझाद मैदान खाली करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत। यासोबतच कोर्टात मोठी सुनावणी सुरू आहे, त्यामध्येच कोर्टाने मोठे विधान घेतलेले आहे बघा। तर काय विधान घेतले आहे कोर्टाने, तर यासोबतच कोर्टाने मोठी सुनावणी सुरू केली आहे। मराठा आंदोलकांतर्फे सतीश मनोज शिंदे युक्तिवाद करणार आहेत, सरकारतर्फे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ आहेत। आंदोलनाला विरोध करणाऱ्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते असतील, तर सुनावणीला जे आहेत ते सुरुवात असून 3 पर्यंत मुंबई खाली करा असे थेट आदेश कोर्टाने दिलेले आहेत बघा। मराठा आरक्षणाला मोठा धक्का कोर्टाने दिला आहे बघा। तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे, मोठी अपडेट आहे पुढे बघा। तर नेमकं काय आहे बघा, जे गुणरत्न आहेत सदावर्ते गुणरत्न ते युक्तिवाद करत आहेत बघा। आंदोलन करणारे सुमारे 5,000 लोक नेमके लोक जे आहेत करणारे लोक 5,000 लोक नेमके लोक आहेत आणि असे हायकोर्टाने म्हटलं की 5,000 लोकांना जर परवानगी होती तर त्यासाठी तुम्ही काय केलं की तेवढेच लोक इथं यावेत असे कोर्टाने म्हटले आहे। सतीश मनोज शिंदे म्हणाले की 5,000 लोकांना आंदोलनासाठी परवानगी होती, जवळपास 50,000 ते 1 लाख लोक आंदोलनात सहभागी झालेले आहेत बघा। आणि मनोज शिंदे यांनी म्हटलं आहे की आम्ही मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की 5,000 लोकांनीच थांबावे बघा। जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण बघूया पुढे काय काय म्हटलेलं आहे कोर्टाने सांगितलेले आहे। तर आम्हाला 3 वाजता ठोस निर्णय घ्यावा लागेल असे हायकोर्ट म्हटले आहे बघा। 3 वाजता त्यांना ठोस निर्णय घ्यावा लागेल, परंतु याबाबत बघा 3 वाजेपर्यंत काय कारवाई करतात आणि काय वस्तुस्थिती आहे ते कळवा असे हायकोर्ट सरकारने म्हटले आहे बघा। 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा, जे सुरू आहे ते बेकायदेशीर आहे असे हायकोर्ट अगदी स्पष्ट म्हटले आहे। तर तुम्ही या समाजाचे एक महत्त्वाचे घटक आहात आणि हे आमचे शब्द नाहीत तर इथल्या न्यायिक यंत्रणेचे ते शब्द आहेत बघा। तर त्यांनी काय म्हटलेलं आहे पूर्ण माहिती बघूया। हायकोर्टाने सतीश मनोज शिंदे यांना सांगितलेले आहे बघा, तुम्ही लाऊडस्पीकरवरून सूचना दिल्या आहेत का असे कोर्टाने विचारले। मी पाहिले की एअरपोर्टपासून माझ्या घरापर्यंत एकही पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी मला दिसली नाही। आम्ही कोर्टाचा अवमान झाला असे समजून कारवाई करू शकतो। कोर्टाने म्हटले आहे की 2:40 पुन्हा कोर्टात येईल असे ते म्हटले आहेत पुढे बघा। 2:40 कोर्टात येईल असे ते म्हटले आहेत आणि सगळे रस्ते जे आहेत ती रिकामी दिसली पाहिजे, अन्यथा 3 वाजता जे आहे 3 वाजता काय होणार आहे पुढे बघा। 3 वाजेपर्यंत मुंबई तुम्ही खाली करा असे जे कोर्टाने आदेश दिलेले आहेत। मराठा आंदोलकांना हे आदेश दिलेले आहेत बघा की तुम्ही 3 वाजेपर्यंत जे आहे ती मुंबई खाली करा असे कोर्टाने आदेश दिलेले आहेत। आणि जरांगे साहेब जे आहेत ते म्हटले आहेत की आता आम्ही लवकरात लवकर जेव्हापर्यंत आम्हाला न्याय मिळणार तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। तर बघा त्यांच्यामध्ये जे बी होत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला मित्रांनो। जशी माहिती आता येत असेल तशी माहिती मी तुम्हाला देतच राहणार आहे। याच्यापुढे तुम्ही बघू शकता की खूप मोठे जे आहेत ते आदेश दिलेले आहेत कोर्टाने आणि याबाबत बघा सुनावणीसुद्धा मोठी सुनावणी होणार आहे। त्यामुळे आंदोलनकर्ते सतीश मनोज शिंदे युक्तिवाद करणार आहेत आणि सरकारतर्फे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ आहेत। आंदोलनाला विरोध करणाऱ्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते असतील, तर सुनावणी झाली असती तर 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा असे मोठमोठे जे अल्टिमेटम आहेत त्यांच्यामध्ये सुरू झालेले आहेत। तर जसे माहिती मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला मित्रांनो। आणि अशा प्रकारे ही मराठा आरक्षणाची जी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मोठी ढाल आहे आणि त्यांच्यामार्फत हे मोठं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे बघा। आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात, तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत चला।
तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी बातमी तुम्हाला मी दिलेली आहे. तर असंच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला. अशा प्रकारे कोर्टाने अल्टिमेटम दिलेले आहेत आणि सदावर ते गुणरत्न सदावर ते युक्तिवाद करत आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की 5,000च जे आंदोलक होते तर 50,000 ते 1,00,000 झालेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा कोर्टाने. परंतु आता जरांगे साहेब याच्यावर काय प्रत्युत्तर देता ते आपण पुढे बघणार आहोत. जशी मी माहिती दिली तशी मी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत आहे. आणि आजचा 5वा दिवस आहे जरांगे साहेबांचा उपोषणाचा. बघा ही सर्वात मोठी बातमी आहे आणि 5वा दिवस असूनसुद्धा बघा जरांगे साहेबांची जी प्रकृती होती थोडी खालावलेली होती आणि ती प्रकृती थोडी त्यांची खालावली होती. ते त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोर्टाने दिलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा दाखवण्याचा त्यांना आदेश दिले होते. बघा त्यांना तब्येत त्यांची खालावली होती त्यामुळे त्यांना कोर्टाने तब्येतीची पण सुद्धा ऑर्डर दिली होती. त्यांनी तब्येत तुम्ही व्यवस्थित सांभाळा. बघा ही आताची मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे. बघा सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मी देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला, पूर्ण बघत चला. बघा मराठा जे आहेत ते एक मराठा नाही तर लाख मराठा तिथं आलेले आहेत आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे. बघू शकता तुम्ही की जी बातमी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.